ज्या ज्या राजकीय पक्षांचा विचार जो आहे त्याचा पुरस्कार करणारे त्याच्या जवळचे किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या लोकांना ते पुरस्कार दिले जातात. अशा पुरस्काराचं राजकीयकरण झालेलं आहे हे मात्र आपल्याला प्रथम मान्य केलं. आपण एकदा मतदान करतो आणि महाराष्ट्रात 3दा सरकार स्थापन झालं, कदाचित उद्या काही दिवसांनी 4थ्यांदा स्थापन होईल. प्रवीण दादा, पहिला प्रश्न, तुमच्या ज्या सामाजिक भूमिका आहेत किंवा तुमचा आता जोपर्यंत तुम्ही जो सामाजिक विचार मांडलेला आहे त्या अनुषंगाने आता एक नुकतीच महाराष्ट्रामध्ये घटना घडली आणि ती घटना आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. आणि तो जो पुरस्कार दिला गेला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना, त्यावरनं बराच वाद झाला आणि तो जो पुरस्कार दिल्यानंतर जो समारंभ झाला तिथेही काही जणांचा मृत्यू झाला. अशी मोठी दुर्दैवी घटना घडली. तेव्हा अनेकांचं म्हणणं असं पडलं की डॉक्टर आह साळुंखे असतील, बाबा आढाव असतील, अशा लोकांना कधी पुरस्कार दिला जात नाही, तर असं का घडलं आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतानाही या दोन व्यक्तींना त्या नावाचा विचार महाराष्ट्र भूषणसाठी का झाला नाही? मुख्यतः काय झालेलं आहे की तुम्ही पुरस्कारांच्या आतापर्यंतच्या सगळ्या याद्या बघितल्या, म्हणजे अगदी भारतरत्न पासून तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार, ह्या महत्वाचे 2 प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत. त्याबरोबर पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे. तर ज्या ज्या राजकीय पक्षांचा विचार जो आहे त्याचा पुरस्कार करणारे त्याच्या जवळचे किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या लोकांना ते पुरस्कार दिले जातात. आता आप्पासाहेब धर्माधिकारींना जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला तो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, म्हणजे शिंदेची जो गट आहे शिवसेनेचा आणि भाजप असं ते सरकार आहे. शिंदे आप्पासाहेबांना आदरस्थानी मानतात आणि म्हणून त्यांनी तो पुरस्कार त्यांना दिला असंही एक मान्यता येतं. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये असाच महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारींना दिला होता. तर हा जो नानासाहेब धर्माधिकाऱ्यांना दिलेला पुरस्कार असेल किंवा आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना दिलेला पुरस्कार आहे, तर हे बैठकांच्या माध्यमातून रामदास स्वामींचे विचार रुजवण्याचं काम गेली अनेक वर्ष चालू आहे. म्हणजे मी जे वाचलं तर ही परंपरा त्यांची 400 वर्षापूर्वींची आहे अशा प्रकारचं निरूपण करण्याची. आणि महाराष्ट्रात जवळपास अनेक गावात, तालुक्यात शेवटपर्यंत हे पोहोचलेला समुदाय आहे. अगदी आप्पासाहेबांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारच्या वेळेस जवळपास असं सांगण्यात येतं की 20 लाख लोक होते. मुळात महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मोठा सन्मान आहे, तर तो एखाद्या चांगल्या सभागृहामध्ये झाला असता आणि प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ती बातमी गेली असती तरी तो पुरस्काराचं महत्व काही कमी झालं नसतं. परंतु पुरस्काराचं राजकीयकरण झालेलं आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी, नानासाहेब धर्माधिकारी यांना जो मानणारा वर्ग आहे ह्याचा आपल्याला पाठिंबा मिळावा आणि येणाऱ्या निवडणुकात राजकारणामध्ये त्यांना मदत व्हावी अशा प्रकारचं ह्या पुरस्कारांची आता स्थिती आहे. खऱ्या अर्थाने डॉक्टर आह साळुंखे सर असतील, बाबा आढाव असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार असतील, मामा देशमुख असतील, अशोक राणा असतील, असंख्य शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहेत ज्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. परंतु जे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पुरोगामी विचाराचे पक्षाचे जे लोक आहेत यांना अशा प्रकारच्या लोकांची फारशी आस्था नाहीये. आणि ज्या चळवळी आम्ही चालवतो ज्याच्यामुळं आजही विचार जिवंत आहे, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा, ज्याला आपण राज्यघटनेचा विचार म्हणतो किंवा फुलेशाह आंबेडकरांचा म्हणतो, ह्या राजकीय पक्षांना त्याचं गांभीर्य नाहीये. दुसरीकडे मात्र सनातनी वैदिक धर्माचा पुरस्कार, आणि आपण अलीकडे त्याला हिंदू धर्म म्हणतो, त्यांना मात्र हे पूर्ण राजकारणाचं गणित कळालेलं आहे आणि म्हणून अशा पुरस्काराचं राजकीयकरण झालेलं आहे हे मात्र आपल्याला प्रथम मान्य केलं. पण ह्या ज्या पुरोगामी संघटना आहेत, या पुरोगामी संघटना रस्त्यावर उतरताना दिसत आहेत, काही मुद्दा आला तर ते पुढे जाताना दिसत आहेत, म्हणजे आक्रमकपणे. अशा पुरस्काराच्या वेळी ते मग ज्या पद्धतीची एक मांडणी करावी लागते, ते नेत्यांपर्यंत पोहोचावं लागतं, तसे पोहोचण्यामध्ये कमी पडतात का? मग नाही, मुळात काय आहे की आपण लोकशाही स्वीकारली, लोक मतदान करतात, लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि ते त्यांचं सरकार स्थापन करतात. आपण एकदा मतदान करतो महाराष्ट्रात 3दा सरकार स्थापन झालं, कदाचित उद्या
काही दिवसांनी चौथ्यांदा चौथं होऊ स्थापन शकते. होईल. त्यामुळे आपलं लोकांचं जे जनमत आहे याला फक्त एकदाच मतदान करायचा अधिकार आहे. आता ज्या आम्ही चळवळी चालवतो त्या विचाराचे पक्ष ज्यावेळेस सत्तेत येतात ती त्यांची जबाबदारी आहे. ओके, ठीक आहे, ते पार पाडत नाहीत. अच्छा. पण तुमचं या संदर्भात स्पेसिफिक काही बोलणं झालं होतं का कोणाशी? आवा साळुंखे किंवा डॉक्टर बाबा आढावांच्या त्यांना देण्याविषयी, महाराष्ट्र भूषण देण्याविषयी? महाविकास आघाडी सत्तेत असताना निश्चितच आम्ही डॉक्टर आर साळुंखे, जयसिंगराव पवार सरांची संपूर्ण माहिती एकत्र करून महाराष्ट्र सरकारला पोहोचवली होती. ओके, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. ओके. मी त्या बाबतीत कोणाला काही दोष देऊ इच्छित नाही. अच्छा, कारण महाआघाडीचं सरकार जे आहे ते शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं आहे. बर. आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या माध्यमातून हे सुरू केल्यानंतर शिवसेना जी हिंदुत्वाचा पुरस्कार करते आणि आहा साळुंखे पूर्ण वैदिक परंपरेची चिकित्सा करतात, अगदी चार्वाकापासून ते अलीकडे बळीराजा, गौतम बुद्धापर्यंत. तर अशा व्यक्तीला शिवसेना सारखा एखादा हिंदुत्ववादी पक्ष पाठिंबा देईल असं मला वाटत नव्हतं. ओके. आणि डॉक्टर जयसिंगराव पवारांनी जी भूमिका दादोजी कोंडदेवच्या वेळेस घेतली की बाबा त्यांनी स्वतः दादोजी कोंडदेव गुरु शिक्षक असल्याचं लिखाण पूर्वी केलेलं होतं आणि शिवाजी विद्यापीठामध्ये ते शिकवलंही जात होतं. परंतु नंतर सत्य परिस्थिती बाहेर आल्यानंतर आणि मूळ कागदपत्र, समकालीन कागदपत्र तपासल्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवारांनी ओके. दादोजी कोंडदेव हे गुरु शिक्षक नाहीत हे पुण्यात येऊन जाहीरपणे सांगितलं. त्यामुळे सरकारला दादोजी कोंडदेवचा पुरस्कार रद्द करावा लागला. बरोबर. पुण्यातल्या लाल महालातला पुतळा काढावा लागला. अनेक गोष्टी करायला लागल्या. त्यामुळे डॉक्टर जयसिंगराव पवारांना शिवसेना सत्तेत असताना पुरस्कार मिळण्याची शक्यता बिलकुल नव्हती. ओके. तेच बाबा आढावांविषयी? बाबा आढावांचं कसं झालंय की बाबा आढावांचं काम कामगार क्षेत्रामध्ये असेल, रिक्षा पंचायत असेल, अगदी छोट्या मोठ्या काच कचरा गोळा करणाऱ्या बायकांमध्ये असेल, त्याच्या जवळपास मोठं काम आहे. पण बाबा आढावांना मानणारा जो वर्ग आहे आणि त्याचा राजकीय फायदा कुणाला मिळत नाही. बाबा आढावांचा विचार हा समाजवादी आहे, मग तो फुलेंचा सत्यशोधक विचार आहे. तर बाबा आढाव सत्यशोधक विचाराचे ज्या महात्मा फुलेंनी पूर्ण वैदिक धर्माची चिकित्साच केली, त्यांना परत शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत असताना देईल अशी शक्यता मला वाटत नाही. हे झालं महाआघाडीचं. ओके. पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना ते म्हणजे मशगूल असतात, सत्तेत असताना मस्तीत असतात, बेफान असतात. त्यांना संस्कार, संस्कृती, विचारधारा याने सत्ता आणि सत्तांतर होतं याच्यावर विश्वास नाही. ओके. आणि त्यांचं जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे हे सहकाराच्या माध्यमातून आहे. बरं. आणि सहकारातनं अर्थकरण आहे. आणि मग वेगवेगळ्या सत्तेची केंद्र म्हणजे पतसंस्था असेल, बँका असेल, सोसायटी असतील, पंचायत समितीपासून नगरपालिका ह्या सगळ्या ताब्यात ठेवायच्या. ओके. मताचं गणित जुळवायचं आणि आपले आपले किल्ले शाबूत ठेवायचे.